तुमच्या आमच्या स्नेहाचा सखी संपदा मंच 13व्या वर्षात पदार्पण करत आहे। 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून भव्य प्रदर्शन व स्नेह संमेलन सोहळा भारत हाऊसिंग सोसायटी राजारामपुरी 8वी गल्ली येथे आयोजित केला आहे। आम्ही येत आहोत, तुम्ही सर्वांनी नक्की या प्रदर्शनास भेट द्या आणि सोहळ्यात सहभागी व्हा। पंचगंगा नदीतील मंदिरांची दुरावस्था व पंचगंगा नदीची अस्वच्छता ही मोठ्या प्रमाणात होत आहे, तरीही प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। याला विरोध करण्यासाठी राजमाता जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने आज पंचगंगा नदीत जल आंदोलन करण्यात आले। सरकार नवीन अयोध्यात राम मंदिर बांधत आहे। नवीन राम मंदिर बांधकामासाठी आमचा विरोध नाही। जशी नवी मंदिरे बांधली जात आहेत तशी जुन्या मंदिरांची सुद्धा काळजी घ्यावी असं आवाहन राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले। पंचगंगा ही कोल्हापूरची शान आहे। बाहेर गावाहून जी पर्यटक पंचगंगा पाहण्यास येतात ती काय बोध घेऊन जातील असा सवाल ही राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलाय। पंचगंगा नदीतील पुराण काळातील मंदिरांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। त्यांची दुरुस्ती डागडुजी करण्यात यावी। अमावस्येला नदीत नैवेद्य सोडले जातात, त्यामुळे पाणी दूषित होऊन पंचगंगेचे पाणी रंगहीन झाले आहे, ज्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य झाले। अमावस्येला नदीत नैवेद्य सोडणाऱ्यावर बंदी घालून त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात यावी अशा विविध मागण्या राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलेत। जर वेळी संबंधित प्रशासन अधिकारी यांनी याकडे लक्ष दिले नाही तर अधिकाऱ्यांना नदीतील दूषित पाणी पाजण्यात येईल असा कडक इशारा राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आलाय। कार्याध्यक्ष सुधाकर नाईक, आता काय झाले, मंदिर तर आपली पौराणिक मंदिर तर वाचलीच पाहिजेत। सरकार काय काय करायला, नवीन अयोध्येला मंदिर करायला, राम मंदिरला आमचा विरोध नाही आहे, पण पौराणिक मंदिर तुम्ही वाचवा। आणि नदी ही पंचगंगा नदी कोल्हापूरची शान आहे, कोल्हापूरकरांचा अभिमान आहे। बाहेरची जो लोक येतील पर्यटक, ते काय आपल्या पंचगंगा नदीची घाण बघून काय बोध घेऊन जातील। आणि आमचं असं म्हणणं आहे, पंचगंगा वाचलीच पाहिजे। आणि हे जर नैवेद्याचं जर अमावस्येला कायम ठेवून बंदोबस्त नाही ठेवला तर मी राजमाता जिजाऊ ब्रिगेड अधिकाऱ्यांना इथं येऊन पाणी पाजणार नदीचं। राजमाता जिजाऊ ब्रिगेडची अध्यक्ष सुनीता पाटील, आज हे पाणी येऊन बघितल्यानंतर वाटायला लागलं की अरे ही खरोखर पंचगंगा आहे का? ही पंचगंगा नाहीच आहे, कारण आज अमावस्या इतके नैवेद्य त्यावर पडलेले आहेत। आम्ही मंदिराचं म्हणतो, पण मंदिरावरती लिंबू, केळी, दही यांचा पण वर्षाव व्हायला लागलाय त्याच्यावर, आणि त्यामुळे ती दुरावस्थेत व्हायला लागलेत। पाणीच नुसतं त्याला हे नाही तर हे पण आहे। आणि ह्या प्रशासनाचं लक्ष नाही आहे। नवीन मंदिरं बांधायकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण जुनी मंदिरं ही टिकली पाहिजेत आपली। आणि ह्याबद्दल जर बोलायचं असेल तर महानगरपालिकेत फक्त सांगतात, कधी लेखी किंवा काहीच कुठल्याच गोष्टी करत नाहीत। त्यामुळे जर प्रशासनानं इकडे लक्ष दिलं नाही तर राजमाता जिजाऊ ब्रिगेड त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही।